हॅलो फ्रेंड्स, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सर्वेच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. मित्रांनो, लास्ट लेक्चरपासून आपण सर्वेचं चालू केलं होतं किंवा सर्वेचे क्लासेस चालू केले होते आणि त्या संदर्भातलं सेकंड क्लास आपण आत्ता घेतोय. यानंतर रेग्युलर एक डेली एक व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल रिगार्डिंग द सर्वे. जो सर्वे हा सब्जेक्ट आहे हा स्पेशली तुम्हाला सगळ्या जेईच्या एक्झामसाठी लागू असेल. म्हणजेच काय, यामध्ये येणाऱ्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट, WRD, PWD, त्यानंतर नगर परिषद, जिल्हा परिषद या संदर्भातल्या सगळ्या जेई किंवा इंजिनिअरिंगच्या एक्झामसाठी हे सर्वेचे व्हिडिओ तुम्हाला कामी येतील. ओके, नाव लेट्स सी. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की त्याचं इंट्रोडक्शन बघितलंय किंवा सर्वेचे कोणते कोणते प्रिन्सिपल आहेत ते सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जे आपण स्टडी केलं होतं की नॉर्मली प्रायमरी एम्स काय फील्ड सर्वेमध्ये, ज्यामध्ये लास्ट टाइम बघितलं होतं की आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो, त्यानंतर व्हर्टिकल एलिव्हेशनसाठी किंवा रिलेटिव्ह डायरेक्शन्स जी की अप्रॉक्सिमेट असू शकते. बरोबर आहे, अप्रॉक्सिमेट डायरेक्शन साठी सुद्धा आपण याला यूज करतो किंवा अब्सोल्यूट डायरेक्शन साठी जी की ट्रू मेरिडियन लाईन पासून आपण कॅल्क्युलेट करत असतो. जी की ट्रू मेरिडियन लाईन असेल विथ रिस्पेक्ट टू द ट्रू मेरिडियन लाईन, जसं की नॉर्थ आणि साऊथ. सो ट्रू नॉर्थ आणि ट्रू साऊथ पोल पासून आपण काय करू शकतो, बाय युजिंग धिस ट्रू मेरिडियन वी कॅन फाइंड आउट द लोकेशन और वी कॅन फिक्स अप द अँगल और डायरेक्शन. दिस इज द अब्सोल्यूट. सो बेसिक त्या चार गोष्टींसाठी आपण सर्वेइंग करतो किंवा सर्वेइंग स्टडी करत असतो. यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला की नंबर ऑफ टाइप्स ऑफ सर्वे जे क्लासिफाईड केले जातात. कंट्रोल सर्वे आहे, लँड सर्वे आहे, टोपोग्राफिक सर्वे आहे. यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी इंजिनिअरिंग सर्वे, ज्याच्यासाठी रिकॉग्नान्स मेथड किंवा रिकॉग्नान्स सर्वे, फायनल सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे, या सर्वेचा आपण इथे यूज करणार आहोत. नेक्स्ट होता रूट सर्वे, कन्स्ट्रक्शन सर्वे, ऍस्ट्रॉनॉमिक सर्वे, या सर्वेचा आपण इथे यूज करणार. त्यानंतर लास्टला आपण स्टडी केलं होतं तो म्हणजे माइन सर्वे. परफेक्ट, इथपर्यंत झालं होतं. त्यानंतर दोन गोष्टी खूप प्रॉपरली बघितल्या होत्या. एक होतं प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे. म्हणजेच काय, नॉर्मली आपण ज्या वेळेला एखादा सर्वे करतो त्यावेळेला हा जो कन्सेप्ट आहे प्लेन सर्वे आणि जिओडेटिक सर्वे, हा आपण फार प्रॉपरली बघत असतो किंवा याचा खूप जास्त एक इम्पॅक्ट आपल्या सर्वेमध्ये असतो. नॉर्मली काय मित्रांनो, की एक कंडिशन अशी आहे की बघा, एक सपोज टू बी ओके, चला बघा, सिंपल आहे. सपोज टू बी मी एक सर्कल फिक्सअप करतो किंवा असं समजतोय की मला ना दोन पॉइंट मेजर करायचे इथे. एक तर हा पॉइंट असेल, एक मला दोन पॉइंट मेजर करायचे. एक तर हा इथे एक पॉइंट आहे ए आणि दुसरा पॉइंट आहे इथे लगेचच बी. हे दोन्ही पॉइंट ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला काय तुम्हाला काय लक्षात येईल की अप्रॉक्सिमेट दोन्ही पॉइंट स्ट्रेट वाटतात. अप्रॉक्सिमेट स्ट्रेट वाटताय म्हणजेच काय, ज्या वेळेला मी खूप कमी डिस्टन्स मेजर करणार त्यावेळेला मी प्लेन सरफेस किंवा सरफेस ऑफ अर्थ जो आहे, सरफेस ऑफ अर्थ हा कसा अजूम करणार मित्रांनो, प्लेन आहे असं अजूम करणार. कधी, व्हेन द शॉर्टर डिस्टन्स आर मेजर्ड, कमीत कमी छोटं डिस्टन्स. म्हणजे नॉर्मली तुम्ही तुमच्या घरात जर का बघितलं, बेडरूम्स मध्ये बघितलं, तुम्हाला फ्लॅट सरफेस दिसेल. तुमच्या घरचं जे काही पार्किंग आहे तिथे तुम्ही बघा, तुम्हाला प्लेन सरफेस दिसेल. किंवा आपण ज्या ग्राउंडवर खेळायला जातो ते ग्राउंड बघा, तुम्हाला प्लेन किंवा स्ट्रेट वाटेल. म्हणजेच काय, ज्या वेळेला शॉर्ट एरिया किंवा स्मॉल एरिया हा सर्वे केला जाईल त्यावेळेला याचा जो सरफेस आहे मित्रांनो, तो सरफेस कसा अजूम केला जातो, प्लेन अजूम केला जातो. नॉर्मली आपलं असं अजम्पशन असतं हा प्लेन आहे. मग हा जो स्मॉल एरिया आहे हा नॉर्मली किती असायला पाहिजे, हा जर का एरिया लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर असेल तर मग आपला सरफेस जो आपण अजूम करतो तो कसा अजूम करतो मित्रांनो, प्लेन अजूम करत असतो. लक्षात ठेवायचंय.
ज्या वेळेला जर का एरिया हा 250 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तर मग तिथे सरफेस ऑफ अर्थ आपण कसं अज्युम करतो, प्लेन अज्युम करतो. बट इन दॅट सेकंड केसच्या फॉर्मॅटमध्ये मी काय बघतो की सपोज टू बी सिमिलरली मी असं अज्युम करणार की या केसमध्ये कंडिशन तीच आहे. सपोज काय आहे की मी 2 पॉइंट मेजर करतो, एक ए आणि एक बी. ज्या वेळेला मी हे 2 पॉइंट मेजर करतो त्यावेळेला मी स्ट्रेट लाईन नाही फॉर्म करू शकत. स्ट्रेट लाईन फॉर्म करणं पॉसिबल आहे का नाही, कारण तुम्हाला माहित आहे की इथे जो कन्सेप्ट तयार होतोय हा होतोय कर्व शेपचा. म्हणजेच ज्या वेळेला मी असं सांगतोय, ज्या वेळेला जसं इथे लिहिले सरफेस ऑफ अर्थ, आपण अशा वेळेला कधी काय अजून करतो. सो सरफेस ऑफ अर्थ या केसमध्ये सरफेस ऑफ अर्थ आपण कसा अज्युम करतो, कर्व शेप मध्ये किंवा कर्वेचर ऑफ अर्थ आपण अज्युम करत असतो. मग लार्ज एरियासाठी जो सर्वे केला जाणार तो सर्वे काय असतो, तो सर्वे असणार सरफेस सर्वे. त्यामध्ये सरफेस जो अज्युम केला जातो तो कसा केला जातो, कर्व शेप मध्ये आहे असं अज्युम करतो, किंवा याला आपण कर्वेचर ऑफ अर्थ सुद्धा मेजर करतो. क्लिअर. म्हणजेच काय, मग हा जो लार्ज एरिया आहे हा किती असतो, हा नॉर्मली एरिया जर का 250 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जर का जास्त असेल, 250 पेक्षा जास्त असेल, लक्षात घ्या 250, काही बुक्स मध्ये 260 पण दिला आहे, बट गो थ्रू द 250 ओनली. ओके. जर का हा 250 पेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये अर्थ सरफेस ही कर्वेचर अज्युम केला जातो किंवा कर्व शेप मध्ये आहे असं अज्युम केलं जातं. क्लिअर. बघा, दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, या प्लेन सर्वे मध्ये आपण आता इथे बघूया, या प्लेन सर्वे मध्ये शॉर्ट डिस्टन्स असेल तर स्ट्रेट अज्युम केला जातं, आणि जर का जिओडेटिक असेल सर्वे, जिओडेटिक सर्वे मध्ये काय मॅक्झिमम डिस्टन्स ज्या वेळेला अज्युम केलं जातं, लार्ज एरियासाठी ज्या वेळेला सर्वे केला जातो त्यावेळेला या सरफेसला आपण कर्व शेप मध्ये अज्युम करत असतो. क्लिअर. म्हणजे अर्थ सरफेस हा कर्वेचरच्या फॉर्मॅट मध्ये अज्युम करतो. मग एवढ्यावरच आहे का, नाही, याचे काही स्पेशल ऑब्झर्वेशन्स पण आहेत. बघा, फर्स्ट ऑब्झर्वेशन मी आताच सांगितलं तुम्हाला की प्लेन सर्वे मध्ये नॉर्मली जो एरिया असतो हा एरिया लहान असतो 250 किलोमीटर स्क्वेअर साठी. तर सेकंड इकडे जिओडेटिक मध्ये एरिया हा मोठा असतो 250 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा. क्लिअर. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत किंवा दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. यानंतरचं जे एक सेकंड ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो ते काय, सपोज जर का एखादा डिस्टन्स तुम्ही मेजर करत असाल, सपोज मी 2 पॉइंट मेजर करतो ए आणि बी, हे जर का मी प्लेन सरफेस मध्ये स्ट्रेट अज्युम करत असेल तर तुम्हाला माहित आहे की हेच पॉइंट तुम्हाला, सॉरी हे खूप मोठा एवढं ऍक्च्युअली नसतं, सिंपल हा छोटा एक कर्व असेल, म्हणजे जिथे पॉइंट ए आहे आणि इथे पॉइंट बी आहे. ज्या वेळेला हे डिस्टन्स आपण मेजर करतो त्यावेळेला मित्रांनो, जर का आपण जिओडेटिक सर्वेने जर का मोजलं, म्हणजे मी याला नाव देतो, तर याला देतोय जिओडेटिक सर्वे आणि याला नाव देणार, जो की व्हाईट पेनने स्ट्रेट लाईन काढली आहे, प्लेन सर्वे. आता या दोन्हीमध्ये हे सेकंड ऑब्झर्वेशन आहे आपलं आणि एक इम्पॉर्टंट आहे. ओके, IMP पण आहे. जर का तुम्ही प्लेन सर्वे करत असाल आणि हे जर का डिस्टन्स 11.9 किलोमीटर पर्यंत स्ट्रेट असेल तर जिओडेटिक मध्ये सुद्धा हे तेवढंच असतं, 11.9 किलोमीटर. लक्षात आलं. बट हे डिस्टन्स, हे एबी डिस्टन्स ज्या वेळेला 12 किलोमीटर पेक्षा जास्त होत असेल, ओके, बघा हे डिस्टन्स ज्या वेळेला
12 किलोमीटर होत असेल त्यावेळेला जिओडेटिक सर्वे मध्ये ज्यामध्ये आपण कर्वेचर ऑफ अर्थ झूम करणार तिथे हे डिस्टन्स 12 किलोमीटर प्लस 1 सेंटीमीटर हे एक्स्ट्रा भरतं किंवा एक्स्ट्रा असतं, कारण इथे आपण जिओडेटिक मध्ये कर्व अजून केला आहे म्हणून 1 सेंटीमीटर हे जास्त येतं, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. हा 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा येतो कधी व्हॅन 12 किलोमीटर पेक्षा जास्त जर का एरिया होत असेल किंवा 12 किलोमीटर साठी हा एरिया 1 सेंटीमीटर जास्त अजून केला जातो. म्हणजे 11.99 पर्यंत आपण काय करणार, प्लेन आणि जिओडेटिक मध्ये सेम लेंथ अजूम करणार, दोघांमध्ये पण काय राहील, सेम लेंथ राहील. बट तीच जर का 12 किलोमीटर साठी असेल तर त्यामध्ये 1 सेंटीमीटर आपण एक्स्ट्रा अजूम करणार, ज्यामध्ये 1 सेंटीमीटर हे एक्स्ट्रा अजूम केलं जातं. क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येतं, 12 किलोमीटर किंवा 12 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटरच्या केसमध्ये हा झाला फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड नेक्स्ट ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो, सपोज एक आहे प्लेन सर्वे, दुसरीकडे मी अजून करतो जिओडेटिक सर्वे. सपोज प्लेन सर्वे आहे, इट मीन्स दॅट जर का मी या स्ट्रेट ट्रायंगलचा जर का टोटल अँगल काढला, म्हणजे ए हा बी आणि हा सी, म्हणजे हा ए बी सी, तर याची ऍडिशन काय होणार, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, हा काय होणार, एक्झॅक्टली 180 डिग्री होणार. क्लिअर. आणि यासाठी जर का बघितलं तर बघा जिओडेटिक मध्ये आत मी तुम्हाला सांगितलं आपण काय अजून करू, कर्वेचर ऑफ अर्थ अजून करू. म्हणजेच कर्वेचर ऑफ अर्थ अशी येणार, इथे अशी येणार आणि इथे असं येणार. या केसमध्ये मित्रांनो, या केसमध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल आहे आणि हा अँगल आहे, ज्याला नाव देणार मी ए बी सी. तर इथे जी ऍडिशन आहे अँगल ए प्लस बी, अँगल बी प्लस अँगल सी साठी जर का बघा पुन्हा एक इम्पॉर्टंट वर्ड काय सांगतोय, इम्पॉर्टंट, जर का हा एरिया 195.5 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा, काय बोलतोय मी, एरिया जर का हा जास्त जात असेल म्हणजे 195.5 किलोमीटर स्क्वेअर, तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी 195 ठेवलं तरीही चालेल. ओके, कारण एक दोन एक्झाम मध्ये मी असं बघितलंय की याचा 195 त्यांनी इंडिकेट केलं, पण ऍक्च्युली हे करेक्ट जे आहे ते 195.5 असतो, लक्षात ठेवायचं. ओके, तर हा जर का एरिया 195.5 पेक्षा जास्त असेल त्यावेळेला प्लेन सर्वे मध्ये याची जी काही ऍडिशन होते अँगलची ती 180 डिग्री होत असते आणि यामध्ये याची ऍडिशन होते ती 180 डिग्री प्लस 1 सेकंद. म्हणजेच काय, आफ्टर 195.5 किलोमीटर स्क्वेअर जर का एरिया मोजत असेल आणि त्याचा जर का तुम्ही अँगलची ऍडिशन करत असेल तर त्यामध्ये 1 सेकंद इन्क्रीज झालेला असेल. लक्षात ठेवायचं, किती, 1 सेकंद हा इन्क्रीज झालेला असतो. कुणासाठी, 195.5 साठी, किंवा लक्षात ठेवायसाठी तुम्ही 195 किलोमीटर स्क्वेअर जरी लक्षात ठेवलं तरीही चालेल. हे 2-3 ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं ऑब्झर्वेशन होतं प्लेन सर्वे मध्ये जो एरिया आहे तो 250 पेक्षा कमी पकडतो, ज्यामध्ये जिओडेटिक मध्ये 250 पेक्षा जास्त असेल तर आपण असं झूम करतो. त्यानंतर जर लेंथ वाईज बघायचं झालं तर त्या केसमध्ये जर का स्ट्रेट मोजलं आपण आणि ते जर का डिस्टन्स 12 किलोमीटर असेल तर जिओडेटिकच्या फॉर्मॅटमध्ये त्याचा 1 सेंटीमीटर वाढत असतो नॉर्मली. सिमिलरली जर का तुम्ही ट्रँग्युलेशन केसमध्ये घेत असेल तर याची ऍडिशन ही 180 डिग्री येत असेल तर याची ऍडिशन ही 180 डिग्री प्लस 1 सेकंद येत असते. क्लिअर आहे. दीज आर द 2-3 ऑब्झर्वेशन्स अँड व्हेरी इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्लीज एक इम्पॉर्टंट आहे IMP करून ठेवा किंवा तुमच्या नोट्समध्ये काढून घ्या, खूप महत्वाचं आहे. सो हे होते मित्रांनो, हे होते आपल्याकडे ऑब्झर्वेशन इन प्लेन अँड जिओडेटिक सर्वे. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. पुढचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे द फंडामेंटल प्रिन्सिपल अपॉन विच द सर्विंग इज बिंग कॅरीड आउट. बघा
द फंडामेंटल प्रिन्सिपल, बेसिकली दोन फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट जो आहे मित्रांनो तो वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट, वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट हा आहे. आणि सेकंड आहे आफ्टर डिसाइडिंग द पोझिशन ऑफ एनी पॉइंट इट्स रेफरन्स मस्ट बी केप्ट फ्रॉम ॲटलिस्ट 2 पॉइंट permanent object or station whose position have already been well defined. म्हणजेच काय, 2 पॉइंट किंवा 2 स्टेशन जर का माहित असेल तर तुम्ही तिसरं स्टेशन हे इझिली लोकेट करू शकता. ओके, आता हे खरं तर प्रिन्सिपल काय आहे, वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट हे काय असतं, तर बेसिकली वर्किंग फ्रॉम होल टू द पार्टचा जो काही पर्पजेस आहे तो काय आहे, टू लोकलाइज द एरर, टू लोकलाइज द एरर अँड टू कंट्रोल द अक्युमुलेशन ऑफ एरर. हे दोन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. आता होल टू द पार्ट काय आहे तो पहिल्यांदा समजून घ्या, कारण याचा मिनिंग काय बनतो किंवा व्हॉट इट इंडिकेट ते पण इम्पॉर्टंट आहे. सपोज ओके, हे एवढे पॉइंट्स आहेत ज्यामध्ये बघा हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. दीज आर द 5 पॉइंट्स. ओके, लक्षात ठेवायचं. यामध्ये जे इम्पॉर्टंट 5 पॉइंट तुम्हाला दिसत आहेत. आता हा झालाय पूर्ण होल एरिया, याला काय म्हणतोय मी, पूर्ण याला होल एरिया. हा होल एरिया मी काय करतो, पार्ट मध्ये डिवाइड करतो. कारण काय, एवढा मोठ्या एरियाचा सर्वे करणं फार प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा यामध्ये एरर्स वगैरे येण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. म्हणून मी काय करतो, याला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेतो. चालेल, याला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये जर का डिवाइड केलं तर बघा, याला मी नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करून ठेवतो. हा एक, त्यानंतर इथे एक, हा एक. ओके, एवढ्या पार्ट्स मध्ये मी याला काय केलं, डिवाइड केलं. सिमिलरली जसं इकडे केलंय तसंच या फॉर्मॅट मध्ये इकडे पण करतो. Now let's see. बघा, एवढ्या पार्ट मध्ये मी याला इथे सुद्धा डिफरन्शिएट केलं किंवा याला होल एरियाला नंबर ऑफ पार्ट मध्ये मी काय केलं, डिवाइड केलं. आता ज्या वेळेला मी याचा सर्वे करतोय मित्रांनो, किंवा ज्या वेळेला मी याला काय करतो की नॉर्मली तयार करायचा प्रयत्न करतो, तर त्या केसमध्ये मला काय दिसतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी जो काही एरिया हा डिवाइड केलाय नंबर ऑफ पार्ट मध्ये, तो सिमिलरली मी 1 बाय 1 याचा सर्वे कॅरीड आउट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नंबर ऑफ पार्ट मध्ये मी काय केलं, याला डिफरन्शिएट केलं किंवा डिवाइड केलं. आता टू लोकलाइज द एरर काय होऊ शकतं रे, की सिंपल आहे, मला ना मी या पार्टचा सर्वे करतो, इथेच ठेवून देतो, याचा करतो, याचा करतो, याचा करतो, याचा करतो. म्हणजे प्रत्येक पार्टचा मी सर्वे काय करतो, सेपरेट करतो. म्हणजेच काय, एरर जो आहे तो तिथल्या तिथे लोकलाइज करता येईल. जर का एरर एखाद्या फील्डमध्ये किंवा एखाद्या पार्टमध्ये जर होत असेल तो तिथल्या तिथेच मला काय करता येईल, लोकलाइज करता येईल किंवा लोकलाइज करता येईल. बट इन केस ऑफ मी जर का टोटल ऍट ए टाइम टोटल पार्ट जर का सर्वे केलं तर मग त्यामध्ये ना कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे मी इथून चालू करतोय सर्वे आणि ऍट द बाउंड्री पर्यंत, शेवटच्या बाउंड्री पर्यंत पोहोचलो तेव्हा मला समजलं की अरे आपण कुठेतरी मधातच चुकीचं झालंय. मग मी हा चुकीचा एरर, इथला एरर शेवटपर्यंत मी घेऊन गेलो. म्हणजेच मी काय केलं,
म्हणजे एरर लोकलाइज करता येणार नाही परफेक्टली. इवन दो सेकंड केस चुकीची गोष्ट काय केली तुम्ही, तो एका ठिकाणचा एरर अख्ख्या सर्वेमध्ये फिरवला. इथे तसं होणार नाही. इथे तुम्ही या पार्टचा एरर केला, इथेच ठेवून दिला, इथे इथे इथे. म्हणजे सेकंड जो पर्पज आहे टू कंट्रोल द अक्युमुलेशन ऑफ एरर, जो एरर इथला एरर इकडे येणार होता तो येणार का नाही, म्हणजे एरर अक्युमुलेट होणार नाही. जिथला एरर तो तिथल्याच पार्टमध्ये राहील. ऍट द एंड मला असं जाणवलं की या पार्टमध्ये एरर आला, मी याला पुन्हा रिसर्वे करेल आणि याला इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पण इथे काय होईल, समजा इथे जर का मला एरर झाला किंवा इथे जर का एरर आला, तर तो एरर मी काय करेल, अख्ख्या सर्वेमध्ये शेवटच्या पॉइंट पर्यंत त्याला फिरवत राहील. अँड दिस इज द रॉंग साइड किंवा रॉंग पार्ट. म्हणून मग पहिलं प्रिन्सिपल काय, वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट. वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट, पूर्ण एका पार्टला, म्हणजे जो काही पूर्ण पार्ट आहे त्याला मी काय केलं, नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड केलं. नंबर ऑफ पार्ट मध्ये त्याला डिवाइड करून त्याचा सेपरेट सर्वे कॅरीड आउट केला. म्हणजे कोणत्या पार्टचा सर्वे आहे तो लोकलाइज करता येणार आणि त्या पार्टचा सर्वे आपण कुठेही अक्युमुलेट करणार नाही किंवा तो अक्युमुलेट होणार नाही याची इथे काळजी घेतली जाईल. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल टू पर्पज ऑफ वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? खूप इम्पॉर्टंट होता, खूप महत्वाचा आहे. ओके. सेकंड आहे मित्रांनो, सेकंड आहे सेकंड जो सर्वे, आफ्टर डिसाइडिंग द पोझिशन ऑफ एनी पॉइंट इट्स रेफरन्स मस्ट बी केप्ट फ्रॉम ऍटलीस्ट 2 परमनंट ऑब्जेक्ट. म्हणजे काय, याचं काय म्हणायचंय, समजा एक पॉइंट आहे, एक पॉइंट वरनं मला दुसरा पॉइंट मार्क करायचा आहे. मी कुठे मार्क करायला पाहिजे, ए पॉइंट वरनं बी मार्क करायला. मी इकडे करेल, मी इकडे पण करेल, मी इकडे करेल, मी इकडे करेल, मी इकडे करेल. एक्झॅक्टली डायरेक्शनच माहित नाही तर तुम्हाला काढता येईल का नाही. म्हणून काय, तर ऍटलिस्ट मिनिमम जर का तुम्हाला 2 पॉइंट माहित असतील, 2 पॉइंट माहित असतील तर थर्ड पॉइंट हा लोकेट करणं इझी जातं. म्हणजेच काय, सर्वेइंगचा सेकंड प्रिन्सिपल काय आहे की ऍटलिस्ट मिनिमम 2 परमनंट पॉइंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट 2 पॉइंट वी कॅन मार्क थर्ड पोझिशन ऑफ दॅट स्टेशन. ओके. मग यामध्ये ना मित्रांनो बेसिकली 4 टाईपचे सर्वे केले जातात बघा. म्हणजेच काय, 2 पॉइंट वरनं नॉर्मली 4 पद्धतीचे सर्वे केले जातात. फर्स्ट आहे, एक आहे जर का तुम्ही चेन यूज करत असाल तर त्याला बोलतात चेन मेथड. चेन मेथड बघा काय आहे, चेन मेथड. ओके. सो चेन मेथड काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. सपोज माझ्याकडे 2 पॉइंट माहित आहे, ऑब्व्हियसली मी एक चेनने मेजर, म्हणजे मला माहित आहे एक पॉइंट ए आहे, दुसरा पॉइंट बी आहे. आता सी पॉइंट मला लोकेट करायचं आहे, ज्याची पोझिशन मला ए पासून आणि सी पासून कॅल्क्युलेट करता येईल. आणि मग मी काय करू शकतो, या सी पोझिशनला म्हणजे एक्स हे डिरेक्शन माहित आहे आणि जर का मला वाय माहित असेल तर मी वाय काय करू शकतो की वाय डायरेक्शन मी मोजून इझिली मी सी पॉइंट हा मार्क करू शकतो. आणि जर का ही मेथड तुम्ही चेनने इंडिकेट करत असाल किंवा चेनने जर का तुम्ही मेजरमेंट करत असाल तर याला म्हणतात चेन मेथड. ओके. म्हणजेच काय, तुम्हाला थर्ड पॉइंट जो मार्क करायचा आहे बाय युझिंग द 2 नोन स्टेशन, 2 नोन पॉइंट, त्या बेसिसवर तुम्ही सी पॉइंट मार्क करू शकता आणि तो या फॉर्मॅटमध्ये चेन मेथडने मार्क केला जाऊ शकतो. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो कंपास मेथड. सेकंड आहे, सेकंड जी आहे ती आहे कंपास मेथड. ओके. एक कंपास मेथड जर का बघितली तर ऑब्व्हियसली कंपास मेथड म्हणजेच काय, वी हॅव टू नो द अँगल. अँगल तुम्हाला माहित आहे. जर का मला 2 अँगल माहित असतील, जर का मला 2 अँगल माहित असतील तर मी तिसरा अँगल इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. मला सपोज टू बी हा ए पॉइंट माहित आहे, हा बी पॉइंट माहित आहे, इथला पण अँगल माहित आहे, इथला पण अँगल माहित आहे. जी लाईन टच करेल तो आपला पॉइंट सी असेल. मी याला बोलतोय θ1 आणि हा असेल θ2. जर का मला दोन्ही अँगल माहित असतील, 2 अँगल माहित असतील, त्यावरनं जर का मला थर्ड पॉइंट शोधून काढायचा असेल तर सिंपल आहे.
मी इथनं एक अँगल मार्क करेल आणि इथनं अँगल मार्क करेल. इथनं जो अँगल मार्क केला जाईल तो सरळ असा जाईल आणि इथनं जेव्हा येईल तो जिथे टच करेल तो पॉइंट म्हणजे कोणता असेल, सी पॉइंट असेल. आणि या मेथडला म्हणतात कंपास मेथड, जिथे आपण अँगलला मेजर करतो. ओके. त्यानंतर मित्रांनो थर्ड येते ती म्हणजे थर्ड मेथड आहे ती म्हणजे आहे ऑफसेट मेथड. ऑफसेट मेथड जिथे तुम्हाला दोन पॉइंट माहित आहे, ए पॉइंट आणि बी पॉइंट, आणि एक्झॅक्टली 90 डिग्री टाकला तर जो पॉइंट तुम्हाला मिळतो सी पॉइंट बाय युजिंग द चेन ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स, हा जर का तुम्हाला माहित असेल तर याला बोलतात ऑफसेट मेथड. आता कधी कधी काय होतं की समटाइम्स काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो की कदाचित इथे ना एखादं वेगळं स्ट्रक्चर आहे जे की तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर तुम्हाला इथे मोजायचं आहे आणि इथे प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला स्ट्रेट मोजता येत नाही आणि इथे काहीतरी प्रॉब्लेम ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं मोजावं लागेल. त्यामध्ये काय होऊ शकतं की बघा, ज्या वेळेला ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही अदर दॅन 90 डिग्री अँगल मेजर कराल, अदर दॅन 90 डिग्री अँगल मेजर करून नेक्स्ट पॉइंट फाइंड आउट कराल, त्याला म्हणतात ऑब्लिक ऑफसेट. लक्षात ठेवायचं. ओके, इट इज द पार्ट ऑफ ऑफसेट मेथड. हा ज्या वेळेला 90 डिग्री टाकतो त्यावेळेला याला बोलतात ऑफसेट मेथड. आणि जर का हा अदर दॅन 90 डिग्री घेऊन जर का तुम्ही थर्ड पॉइंट शोधून काढला तर त्याला बोलतात ऑब्लिक ऑफसेट. क्लिअर. अँड द लास्ट मेथड आहे, फोर्थ मेथड आहे ट्रॅव्हर्स मेथड. लक्षात ठेवायचं, ट्रॅव्हर्स मेथड. ओके. नाव नेक्स्ट वन इज द ट्रॅव्हर्स मेथड. सो ट्रॅव्हर्स मेथड काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किंवा ट्रॅव्हर्स मेथड काय असते, ज्या वेळेला तुम्हाला एक अँगल माहित आहे, म्हणजेच काय, सपोज टू बी ए आणि बी हा पॉइंट माहित आहे, हा ऑब्लिक ऑफसेट सारखाच पॉइंट भेटतो तुम्हाला. ए आणि बी हे तुम्ही डिस्टन्स मेजर करून घेतलंय, एक्स डिस्टन्स आहे. आणि ए पासून किंवा बी पासून ज्या वेळेला तुम्हाला अँगल माहित असून तुम्ही एक थिटा अँगल अप्लाय करून सी डिस्टन्स म्हणजे सिमिलरली ऑब्लिक ऑफसेट सर्कल्स, ओके, जर का तुम्ही काढता तर याला बोलतात ट्रॅव्हर्स मेथड. ओके, याला बोलतात ट्रॅव्हर्स मेथड. सो लेट्स सी, दोन पॉइंट जर का तुम्हाला माहित असेल किंवा दोन स्टेशन परमनंट पोझिशन जर का नोन असेल तर त्यावरनं थर्ड पोझिशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. यासाठी तुम्हाला डिफरंट कंडिशन्स आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पहिला आहे आपल्याकडे चेन मेथड. आपण चेन मेजरमेंट करून दोन पॉइंट वरून तिसरा पॉइंट शोधू शकतो. कंपास मेथड मध्ये दोन अँगल वरनं तिसरा पॉइंट हा इझिली आपण लोकेट करू शकतो. ऑफसेट मेथड मध्ये काय, जर का एक्झॅक्टली दोन पॉइंट माहित असेल आणि 90 डिग्री जर का तुम्हाला एक्झॅक्ट 90 डिग्रीवर जर का ऑफसेट टाकायचं असेल तर ऑफसेट मेथड. आणि फोर्थ आहे ट्रॅव्हर्स मेथड, ज्यामध्ये दोन नोन पॉइंट वरनं एक अँगल टाकून आपल्याला थर्ड पॉइंट आपण पोझिशन फाइंड आउट करतो, त्याला बोलतात मित्रांनो ट्रॅव्हर्स मेथड. क्लिअर? आय होप इथपर्यंत परफेक्ट क्लिअर झालंय. ओके. यानंतर आहे स्केल. आता स्केल काय, सिंपल आहे. ऍक्च्युली स्केल म्हणजे काय, ऍक्च्युली इट इज द रिप्रेझेंटेशन टू कन्वर्ट द मॅप डिस्टन्स ऑन मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स. ओके, कन्वर्जन आहे मॅप डिस्टन्स ग्राउंड डिस्टन्सवर. मॅप डिस्टन्स ऑन ग्राउंड डिस्टन्स किंवा ग्राउंड डिस्टन्स ऑन मॅप डिस्टन्स, काही पण करा, व्हायस वर्सा, जे काय करायचं ते करा. पण या कंडिशन वरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, सर्वेइंग तुम्ही माहित करू शकता. सो दॅट इट इज द डिस्टन्स ऑफ कन्वर्जन और रिप्रेझेंटेशन टू कन्वर्ट मॅप डिस्टन्स ऑन ग्राउंड डिस्टन्स और व्हायस वर्सा. नॉर्मली स्केलला आपण आपल्या सर्वेच्या लँग्वेज मध्ये रिप्रेझेंट करतो यस ने. सो यस काय रिप्रेझेंट करतो, यस रिप्रेझेंट करतो इट इज द मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स.
लक्षात ठेवायचं. टू द ग्राउंड डिस्टन्स. सो मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स म्हणजेच काय, मॅपचं डिस्टन्स हे ग्राउंडच्या डिस्टन्स मध्ये एकाच फॉर्मॅट मध्ये आणायचंय. म्हणजे 1:100 म्हणजेच काय, 1 सेंटीमीटर ऑन मॅप इट रिप्रेझेंट 100 सेंटीमीटर ऑन ग्राउंड. बरोबर ना. म्हणजेच काय, 100 सेंटीमीटर ऑन ग्राउंड यालाच म्हणतात, याला जो आपण घेतो याला म्हणतो आपण याचा रिफ्रॅक्शन. क्लिअर. म्हणजे काय, किंवा 1 मीटर ॲज टू किंवा 1:1000. व्हॉट इट इंडिकेट, 1 मीटर ऑन प्लान ॲज टू 1000 मीटर ऑन ग्राउंड. हा असतो कंडिशन. आता स्केल काय सांगते ते बघा. याला बेसिकली 3 स्केल आहेत. जसं की बघा, फर्स्ट इज नथिंग बट द लार्ज स्केल. लार्ज स्केल ज्या वेळेला डिनॉमिनेटर हा छोटा असतो, रिफ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हा छोटा असतो, त्या केसमध्ये ती स्केल मोठी असते. ओके. सो बघा, 1:1 जर का केलं और 1:10 जर का केलं तर याचा जो रिफ्रॅक्शन मिळतो हा लार्ज मिळत असतो. म्हणून आपण याला लार्ज स्केल म्हणतो. ओके. म्हणजेच 1:1 टू 1:10 पर्यंतची जी स्केल आहे हिला मी लार्ज स्केल म्हणू शकतो. सेकंड एक आहे जी 1:10 मी 1000 वापरतो और 1:2 मी 5000 वापरतो. म्हणजेच काय, मी असं लिहू शकतो का, 1/1000 और 1/5000. बरोबर. म्हणजेच काय, याचा डिनॉमिनेटर मोठा आहे, इट मीन्स दॅट रिफ्रॅक्शन कमी येणार. सो दिस इज द स्मॉल के. आणि या दोघांच्या मधात जे काही इंडिकेशन्स असतील, म्हणजे 1:100 म्हणा और 1:500 म्हणा, त्याला आपण बोलतो मीडियम स्केल. म्हणजे मीडियम असा काही कन्सेप्ट नाही आहे, फक्त त्या दोघांच्या मधात काय असू शकते तर मीडियम स्केल असू शकतं, असं मी सिंपल इथं इंडिकेट करतो. बघा, त्यामध्ये 1/10 म्हणजे 1:10 जर का केलं तर हा लेस होईल. ओके. म्हणजे लार्ज स्केल होईल. त्यानंतर मीडियम स्केल काय, 1:10 to 100 आणि स्मॉल स्केल काय, 100, 1000 वगैरे जी काही मोठी आहे, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती स्केल लहान. सो लक्षात ठेवायचंय तुम्हाला, इथे लक्षात ठेवायचं आहे की डिनॉमिनेटर मॅक्झिमम काय इंडिकेट करतं, स्मॉल स्केल. आणि डिनॉमिनेटर मिनिमम काय इंडिकेट करतं, लार्ज स्केल. लक्षात ठेवा. ओके. ही आहे आपल्याकडे स्केल. क्लिअर. ओके. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्केल काय आहे, ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन मध्ये खूप प्रॉपरली बघणार आहोत. सुरुवातीला प्लेन स्केल, डायगोनल स्केल आणि स्केल ऑफ कॉर्ड काय असतं तर. बट व्हर्नियर स्केल जो आहे हे आपण डीप मध्ये जाणार, कारण दोनदा, एकदा पीसीएमसी मध्ये आहे, ओके, आणि एकदा WRDच्या पेपरमध्ये यावर क्वेश्चन आलेला आहे व्हर्नियर स्केलवर, जो की आपण प्रॉपर बघणार आहोत. ओके. सो प्लेन स्केल, क्लासिफिकेशन ऑफ स्केल काय आहे, याला 4 कंडिशन मध्ये क्लासिफाईड केलं जातं. एक तर आहे प्लेन स्केल, दुसरी मित्रांनो डायगोनल स्केल, तिसरी आहे व्हर्नियर स्केल आणि स्केल ऑफ कॉर्ड. पण यापैकी जो व्हर्नियर स्केलचा जो कन्सेप्ट आहे तो आपण थोडा होल्डवर ठेवूया आणि याला खूप प्रॉपरली डीप मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत, कारण की नंबर ऑफ व्हर्नियर्स असतात आणि स्मॉल ऑब्जेक्ट किंवा स्मॉल डिस्टन्स इंटरनली और एक्सटर्नली कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपरचा यूज करतो. सो हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये करणार ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा मित्रांनो, प्लेन स्केल काय आहे. प्लेन स्केल ही असते की ज्यामध्ये 2 डायमेन्शन्स, लिनियर 2 डायमेन्शन जिथे मेजर केलं जातं त्यालाच बोलतात प्लेन स्केल. ज्यामध्ये 2 लिनियर डायमेन्शन, स्ट्रेट लिनियर डायमेन्शन मेजर केलं जातं त्याला आपण प्लेन स्केल म्हणतो. म्हणजे प्लेन स्केल ही फक्त 2 डायमेन्शन मेजर करण्यासाठी यूज केली जाते. त्यानंतर
डायगोनल स्केल काय आहे? डायगोनल स्केल इट इज पॉसिबल टू मेजर द 3 डायमेन्शन. नॉर्मली काय डायगोनल स्केल 3 डायमेन्शन साठी यूज केली जाते. ओके, 3 डायमेन्शन साठी यूज केली जाते, सच एज एक तर मीटर, डेसिमीटर अँड सेंटीमीटर साठी, युनिट्स टेन्स और 100 साठी, यार्ड, फीट अँड इंचेस मध्ये याला मेजर केलं जातं. म्हणजे डायगोनल स्केल काय? 3 पॉसिबल पॉइंट ओके, हे माहिती करण्यासाठी याला यूज केलं जातं डायगोनल स्केलला. त्यानंतर आहे मित्रांनो स्केल ऑफ कॉर्ड. स्केल ऑफ कॉर्ड काय की आपण आपल्या इंजिनिअरिंग मध्ये किंवा आधीच्या लाईफ मध्ये अशा पद्धतीचं एक प्रोट्रॅक्टर वापरलं. हे प्रोट्रॅक्टर काय होतं बघा, हे असं इथे 90 डिग्री होतं, 80 सारखं होतं. ज्या वेळेला अशा पद्धतीने अँगल व्हेरीफाय केले जातात, जेव्हा अशा पद्धतीने अँगल व्हेरीफाय केले जातात, अशा पद्धतीच्या स्केलला स्केल ऑफ कॉर्ड म्हणतात. स्केल ऑफ कॉर्ड इज यूज्ड टू मेजर अन अँगल and is marked on the either on a rectangular protractor, ordinary box, wood scale. Okay, so that अशा ज्या वेळेला आपण अँगल डिफाइन करतो किंवा अँगलला फाइंड आउट करतो त्या वेळेला स्केल ऑफ कॉर्डचा यूज केला जातो. लक्षात ठेवा, मी 3 केसेस सांगितलेत. पहिली केस होती मित्रांनो, ती होती प्लेन स्केलची, ज्यामध्ये आपण फक्त स्ट्रेट लिनियर डायमेन्शन मेजर करण्यासाठी यूज करतो. डायगोनल स्केल जी आहे ती आपण 3 डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण मेजर करतो. आणि स्केल ऑफ कॉर्ड हे अँगल डिटरमाइन किंवा अँगल पुटअप करण्यासाठी आपण हिचा यूज करतो. आता यानंतर जी एक राहिलेली स्केल आहे, जी वर्नियर स्केल आहे, ती काय आहे तर बघा, 4th जी आहे ती ही वर्नियर स्केल आहे, जिचं मी प्रॉपर एक इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. ज्यामध्ये काय म्हणतात बघा, यामध्ये 2 टाईपच्या स्केल असतात. एक तर असतात मेन स्केल आणि दुसरी आहे वर्नियर स्केल. आता बघा, इथे बॉटमला जी तुम्हाला दिसते ना, ही जी इथे बॉटमला दिसते, जी मूव्ह होते इकडे तिकडे दोन्ही साईडला, ज्या वेळेला मूव्ह होते, हिला बोलतात वर्नियर स्केल. आणि यावर जी मार्किंग केली दिसते 1 2 3 4 5 6 0 वगैरे, म्हणजेच काय 0 to 0 वगैरे असते, हिला बोलतात वर्नियर ग्रॅज्युएशन. काय बोलतात? वर्नियर ग्रॅज्युएशन. क्लिअर? आणि या वरची जी तुम्हाला दिसते 1 2, हिला बोलतात मेन स्केल. आता यामध्ये ना 2 टाईपचं तुम्हाला डिस्टन्स मेजर करता येतं. जी टॉप जॉ असते, जी किंवा वरचा जो टॉपला जो जॉ प्रोव्हाइड केला जातात, हे काय मोजतं? हे इनसाइड डिस्टन्स मोजतात. म्हणजेच काय, ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर सर्क्युलर बॉडीचा किंवा हॉलो सर्क्युलरचा तुम्हाला इंटरनल डायमीटर कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यावेळेला या टॉप जॉचा यूज केला जातो. आणि बॉटम जो जॉ असतो याचा आउटसाइड डिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा आउटसाइड डायमीटर मेजर करण्यासाठी याचा यूज केला जातो. 2 गोष्टी इम्पॉर्टंट ठेवा, यामध्ये 2 टाईपच्या स्केल्स असतात. एक आहे वर्नियर स्केल, दुसरी असेल मेन स्केल. वर्नियर स्केल ही मूव्ह होत असते अलॉंग द मेन स्केल, ज्याच्या ग्रेडेशन वर्ण मेन स्केलला जोडून. म्हणजेच काय, ही मेन स्केलचे जे ग्रेडेशन आहे त्यावर जर का वर्नियरचं जिथे येत असेल ती मार्किंग अजून करून त्याचं मेजरमेंट केलं जातं. आणि यासाठी याचे मोस्ट ऑफ द टाइम लिस्ट काउंट विचारले जातात मित्रांनो, की लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचा असतो. लक्षात घ्या, लिस्ट काउंट ऑफ वर्नियर स्केल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेशन किंवा विथ रिस्पेक्ट टू द नंबर ऑफ फॉर्म्युलीज. कारण एकच नाही आहे, बोथ साइड असते किंवा नंबर ऑफ वर्नियर कॅलिपर्स आहे. आणि त्या 4 टाईपच्या व्हर्नियर कॅलिपरचा आपल्याला इथे यूज करून त्याचा लिस्ट काउंट फाइंड आउट करायचा आहे किंवा लिस्ट काउंट तुम्हाला माहित करून घ्यायचा आहे. क्लिअर? अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ वर्नियर स्केल. आय होप इथपर्यंत तुम्हा लोकांना क्लिअर झालं असेल. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप डीपली आणि खूप प्रॉपरली आपण वर्नियर स्केलला स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये त्याचा लिस्ट काउंट कसा कॅल्क्युलेट करायचा, लिस्ट काउंट कोणत्या केसवर कॅल्क्युलेट करणार, त्याचं डेरिव्हेशन कसं तयार होऊ शकतं हे आपण फाइंड आउट करणार आहोत. क्लिअर आहे? आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. तोपर्यंत थांबतोय. थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या
नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.